नमस्कार पालक, शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. आज आपणास शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी काही क्रांती घडत आहे, एज्युटेकच्या माध्यमातून याबद्दल आपल्याला माहिती घ्यावयाची आहे. एज्युटेक म्हणजे नेमकं काय? एज्युटेकचा अर्थ त्याच्या नावामध्येच दडलेला आहे. एज्युटेकमध्ये एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी यांची सांगड घातलेली आहे. तर पालकांनो, प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपलं मूल हे अकॅडमिक सक्सेस झालं पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर झालं म्हणजे ते अकॅडमिक सक्सेस झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. अकॅडमिक जरी सक्सेस झालं तरी ते मूल जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे यासाठी पालक धडपडत असतात आणि ही धडपड आपल्याला सांगता येतं की त्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तो म्हणजे शिक्षण. म्हणजे एज्युकेशन ही जी पॉवर आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की ही जी काही अकॅडमिक सक्सेस आहे त्यामध्ये जवळपास आपल्याला सांगता येतं की 5% मुलं अकॅडमिक सक्सेसमध्ये पोहोचू शकतात. मग बाकीच्या 95%चं काय? हा प्रश्न पालकांपुढे आणि आपल्यापुढे निश्चितपणे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या मुलाचा अकॅडमिक सक्सेस आहे. पालकांनो, आपल्याला कल्पना असेल की यामध्ये आपल्याला सांगता येतं की या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 3 लोक आहेत की त्यांच्या हातामध्ये आपल्या बालकाचं भवितव्य आहे, त्याचा अकॅडमिक सक्सेस आहे. आता 3% ते कोणते? तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की स्टुडंट, विद्यार्थी, पालक आणि त्यांचं भवितव्य घडवत असलेला शिक्षक. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक जो काही आहे तो म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे स्टुडंट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आता स्टुडंटमध्ये पाहिलं, विद्यार्थ्यामध्ये पाहिलं तर आपल्याला सांगता येतं की 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. त्याच्यामध्ये कॅटेगरी 3 प्रकारची आहे. काही विद्यार्थी आपल्याला सांगता येतं इंटेलिजंट असतात. त्यांना एकदा शिकवलं की चटकन त्यांना समजतं. त्यानंतर काही विद्यार्थी ॲव्हरेज असतात. त्यांना पुन्हा रिव्हिजनची आवश्यकता असते आणि काही विद्यार्थी असे असतात की स्लो लर्नर असतात. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बालक हे एक युनिक असतं. त्यामध्ये काही ना काही क्षमता त्यामध्ये दडलेली असते. नेमकी कोणती क्षमता त्यामध्ये दडलेली आहे ते आपल्याला पालकांना आणि शिक्षकांना शोधून काढावयाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, यामधला दुसरा जो काही घटक आहे तो म्हणजे पालक तुम्ही स्वतः आहात. आता पालकांमध्ये आपल्याला सांगता येतं की 3 कॅटेगरी असतात पालकांच्या. त्यामध्ये पहिला प्रकार जो काही आहे त्यामध्ये नॉन एज्युकेटेड म्हणजे अशिक्षित पालक असतात. ते आपल्या पाल्यांचा, विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ शकत नाहीत. त्यांनी सुद्धा काय केलेलं असतं, प्रवाहामध्ये जाऊन इंग्लिश स्कूलला आपल्या पाल्याचं ॲडमिशन केलेलं असतं. त्यांच्या घरी त्या पद्धतीचं वातावरण देखील नसतं आणि ते स्वतः आपल्याला सांगता येतं की आपल्या पाल्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही का तर ते अशिक्षित आहेत. दुसरा पालकांचा जो काही प्रकार आहे ते एज्युकेटेड आहेत. पण त्यांच्याही पुढे अशी समस्या आहे की त्यांनी ज्या कालावधीमध्ये शिक्षण घेतलेलं होतं ते शिक्षण आणि आजचं शिक्षण यामध्ये खूप मोठी तफावत आहे. ते देखील आपल्या पाल्यांचा अभ्यास घेऊ शकत नाहीत. तर त्यानंतर आपल्याला सांगता येतं की तिसरी कॅटेगरी आहे हायली एज्युकेटेड म्हणजे उच्च शिक्षित पालक असतात. ते आपल्या पाल्यांचा अभ्यास घेऊ शकतात. पण ते आपल्या प्रोफेशनमध्ये एवढे काही बिझी असतात की ते आपल्या पाल्यांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. मग त्यांनी काय केलेलं असतं, लाखो रुपये फीस मोजून नामांकित अशा शाळेमध्ये ते आपल्या पाल्यांना प्रवेश देतात आणि मग अकॅडमिक सक्सेस कसं होईल यासाठी काळजी करतात. पण स्वतः आपल्याला सांगता येतं की त्यांना येत असून देखील ते आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे एवढे बिझी असतात की वेळच नसतो. आता तिसरा जो काही घटक आहे
त्यांच्यावरती सर्वस्वी जबाबदारी आपण लोटून टाकलेली असते आणि तो म्हणजे क्लासमधला टीचर. आता टीचरच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की अनेक समस्या असतात. प्रशासकाकडून अनेक बाबतीमधली ही माहिती, ती माहिती, ऑनलाईन माहिती याच ओझ्याकडे शिक्षक दबलेला असतो. त्याला आपल्याला सांगता येतं की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मुख्य काम जे काही आहे त्यासाठी वेळच भेटत नाही. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की विद्यार्थी आणि शिक्षक हे एकमेकांच्या सानिध्यामध्ये 5 ते 8 तास एवढाच कालावधी असतात. म्हणजे लिमिटेड टाईम विथ स्टुडंट असतात ते. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की मॅथ्सचा शिक्षक असेल तर 40 ते 45 मिनिटं, 35 मिनिटं आपला तास घेतो. तेवढ्याच कालावधीमध्ये त्याचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध येतो आणि प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक चॅप्टर ते आपल्याला सांगता येतं की रिपिटेशन करू शकत नाहीत. तर शिक्षक आणि पालकांनो, आपल्याला ह्या एज्युटेकच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम ह्या एज्युटेकच्या माध्यमातून केलेलं आहे. तर एज्युटेक काय आहे हे पाहण्याच्या आधी आपल्याला करंट एज्युकेशन सिस्टीम जी काही आपल्या देशामधली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला घ्यावयाची आहे. तर पालकांनो, आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला सांगता येतं की ग्रामीण भागामध्ये वाडी-पाडी, तांड्यापर्यंत आपल्याला सांगता येतं की शाळा आहेत. ग्रामीण भागातल्या शाळा आहेत. त्यांची अवस्था कशी आहे याची कल्पना आपल्याला आहे. त्या ठिकाणी भौतिक सुविधा देखील उपलब्ध नसतात. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की शहरामधल्या जे काही शाळा आहेत त्या ठिकाणी फक्त 5% विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यांच्याकडे आपल्याला सांगता येतं भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर शिक्षक हे वेल क्वालिफाईड असतात, पण भौतिक सुविधेच्या अभावी ते आपल्याला सांगता येतं की आपल्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यासोबतच शहरी भागामध्ये आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय की शिक्षकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं जातं. पालकांकडून भरमसाठ फीस वसूल केली जाते. शिक्षकांचं शोषण केलं जातं आणि एक आपल्याला सांगता येतं की देखावा केला जातो आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की काही नामांकित शाळा आहेत, सर्वच शाळा तशा नाहीत, पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पालकांचं शोषण, शिक्षकांचं शोषण आणि विद्यार्थ्यांचं बालपण हरवलेलं आहे. या शाळेमध्ये 5% विद्यार्थी जे काही शिक्षण घेत असतात ते आपण पाहतो की जाण्या-येण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांचा खूप कालावधीमध्ये शाळेत जातो. शाळा झाली की पुन्हा क्लास, ट्युशन असतं. म्हणजे विद्यार्थ्यांचं बालपण हरवलेलं आहे. या विद्यार्थ्यावरती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी ताण आहे आणि तो ताणतणाव देखील कमी झाला पाहिजे. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एज्युटेकनं जी काही सिस्टीम आणलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की हा जो काही प्रोजेक्ट आहे यांनी 4 गोष्टीवरती फोकस केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की 4 गोष्टी कोणत्या? त्यामधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नॉलेज. विद्यार्थ्याला ज्ञान तर भेटलंच पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की नुसतं माहितीचा भडीमार त्याला देऊन चालत नाही, तर त्या बाबी त्याला अंडरस्टँडिंग झाल्या पाहिजेत. यावरती या सिस्टीममध्ये, एज्युटेकमध्ये मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की रायटिंग प्रॅक्टिससुद्धा, म्हणजे विद्यार्थी जो काही आपल्याला अभ्यास करतोय त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिसला देखील तेवढंच महत्त्व आहे. तर आणि सर्वात महत्त्वाची एज्युटेकमधली खासियत आहे आणि ती म्हणजे आपल्याला सांगता येतं की या सिस्टीममध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा रिव्हिजन करतात येतं. का तर ही सिस्टीम आपल्याला सांगता येतं की QR कोड बेस्ड सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये आपल्याला सांगता येतं QR कोड स्कॅन केला की ती संकल्पना विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा समजून घेता येते. म्हणजे त्याच्यामध्ये रिव्हिजन देखील होतं आणि त्यानंतर तो घटक आपल्याला कितपत समजला ते आपल्याला टॉपिकच्या शेवटी जे काही प्रश्न असतात ते आपल्याला सोडवता येतात आणि हे टेस्टिंगच्या माध्यमातून,
म्हणजे विद्यार्थ्यांना तो घटक कितपत समजला याची टेस्टसुद्धा होते. आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून स्कॅन केल्यानंतर तो व्हिडिओ विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा पाहता येतो, ऐकता येतो, समजून घेता येतो आणि त्यानंतर त्या स्पेसमध्ये आपल्याला सांगता येतं रायटिंग प्रॅक्टिससुद्धा केली जाऊ शकते. ही डिटेल सिस्टीम आपल्याला समजून घ्यावयाची आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या सिस्टीमला एज्युटेकमध्ये आपल्याला सांगता येतं की दोन्ही बाबी आहेत, फिजिकल आणि डिजिटल. फिजिकलमध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्याला पुस्तकांचा संच दिला जातो. त्यासोबत डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला म्हणता येतं की ऑनलाईन देखील जे काही बेस्ट टीचरकडून जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील आपल्या मदतीला असतात. म्हणजे फिजिकल आहे प्लस डिजिटल आहे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला सांगता येतं की त्याला आपण फिजिटल लर्निंग असं आपण म्हणतो आणि ही एज्युटेकमधली सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. आता ही जी काही संकल्पना आहे या पाठीमागं आपल्याला सांगता येतं की जी काही फिजिटल लर्निंग आहे त्या लर्निंगमध्ये आपण पाहतोय की एक अमेरिकन शिक्षणतज्ञ होऊन गेले, डॉक्टर एल्गर डेल नावाचे. ते फाउंडर आहेत या सिस्टीमचे आणि त्यांनी प्रयोगांती, संशोधनांती असं सिद्ध केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी वाचन केलं, वाचनाच्या माध्यमातून 20% त्या विद्यार्थ्याचा अभ्यास होत असतो आणि पुन्हा बाकीचा अभ्यास करावयाचा असेल तर रायटिंगच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचा 30% अभ्यास होतो. तर सध्याची एज्युकेशन सिस्टीम आपण पाहिलं तर आपण पाहतो खडू आणि ब्लॅकबोर्डच्या माध्यमातून चालत असलेली त्यामध्ये वाचन आणि लेखन पाहिलं तर फक्त आपल्या विद्यार्थ्यांचा 50%च अभ्यास होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो 50% त्याचा बाकीचा अभ्यास जर पाहिजे असेल तर आपण पाहतो की यांनी सिद्ध केलेलं आहे की ऑडिओ आणि व्हिज्युअलच्या माध्यमातून, ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून 40% आज देखील आपल्याला माहिती आहे की आपण एखादी सिनेमा पाहिलेला असेल, त्या सिनेमामधला एक डायलॉग जरी आपल्या लक्षात आला की अख्खा सिनेमा आपल्या डोळ्यापुढे उभा टाकतो. पण 10वीला आपण जे काही शिक्षण घेतलं त्यामधला पहिल्या टॉपिकचं नाव काय आहे हे देखील आपण सांगू शकत नाहीत का तर ते विसरलेलं असतं. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रयोग करून अमेरिकेमध्ये ही सिस्टीम लागू केलेली होती आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की रीडिंग, रायटिंग आणि ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून 90% अभ्यास विद्यार्थ्याचा होतो. तर या सिस्टीममध्ये ऑडिओ व्हिज्युअल पण आहे, रीडिंग पण आहे आणि रायटिंग प्रॅक्टिस पण एज्युटेकच्या माध्यमातून आपली घेतली जाते. या माध्यमातून आपला 90% अभ्यास होऊ शकतो. तर पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, NKCL एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही जी काही कंपनी आहे, या कंपनीने आपल्याला ही सिस्टीम आपल्याला दिलेली आहे आणि ही शैक्षणिक क्षेत्रामधली खूप मोठी क्रांती म्हणावी लागेल. आता या कंपनीची स्थापना जी काही आहे ती 19 फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी झालेली आहे. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की कमी कालावधीमध्ये ही सिस्टीम जवळपास आपल्या देशातल्या 15 स्टेटमध्ये पोहोचलेली आहे आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की 50,000 विद्यार्थी त्याच्याशी जोडले गेलेले आहेत आणि आपल्या देशामधली म्हणजे वेगानं प्रसारित होणारी ही टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ही जी काही सिस्टीम आहे ती आपल्याला सांगता येतं की मिस्टर निलेश खेडेकर यांनी आणलेली आहे. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की कोरोनाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलेलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं यासाठी त्यांनी विचार केला आणि आपल्याला माहिती आहे की निलेश खेडेकर यांना एक यंग पर्सनॅलिटी आहे आणि यांना आपल्याला सांगता येतं की 2022 मधला यंग अचिव्हर अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे. कशाबद्दल? एडुटेक नावाची जी काही सिस्टीम त्यांनी लॉन्च केलेली होती याबद्दल आपल्याला सांगता येतं की
आपल्या देशाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आपल्याला सांगता येतं की यंग अचिव्हर अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे 2022-23चा. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रविशंकर, आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अनेक हस्तीकडून त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मग ही एज्युटेकमध्ये ही सिस्टीम म्हणजे फिजिटल लर्निंग नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फिजिटलमध्ये काय आहे, डिजिटल आणि फिजिकल या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून डिजिटलमध्ये काय काय असतं, तर या सिस्टीममध्ये आपल्याला सांगता येतं की देशामधले टॉप 70 फॅकल्टी आहेत, टॉप 70 टीचर आहेत आणि एक मोठी टीम आहे. आणि एक मुंबईमध्ये गोरेगाव या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हे व्हिडिओ बनवले जातात. आणि जवळपास आपल्याला सांगता येतं की 70,000 HD व्हिडिओ या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एज्युटेकच्या माध्यमातून बनवलेले आहेत. हाय ग्राफिकमध्ये सुंदर असं व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एकदम टॉप टीचरच्या माध्यमातून बनवलेले हे व्हिडिओ आहे. म्हणजे क्वालिटी एज्युकेशन देण्याच्या माध्यमातून ही डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केलेला आहे. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की नुसतं डिजिटल नाही, तर त्यासोबत फिजिकल म्हणजे स्मार्ट असे वर्कबुक विद्यार्थ्यांना दिले जातात. आणि कसं आहे, साधं सोपं आपल्याला सांगता येतं, QR कोड स्कॅन करायचा असतो. प्रत्येक क्वेश्चनसाठी QR कोड देण्यात आलेला असतो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की पहिल्यांदा आपल्या बुकमधलं जे काही टॉपिक आहे, त्या टॉपिकसाठी QR कोड दिलेला असतो. तो आपण स्कॅन केला की टीचर आपल्याला तो टॉपिक शिकवतो. ते शिकवल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन आपल्याला करता येतं. त्याखाली क्वेश्चन दिलेले असतात. क्वेश्चनच्या बाजूला देखील QR कोड दिलेला असतो. आपण क्वेश्चनचं उत्तर आपण लिहायचं आणि पुन्हा आपल्याला सांगता येतं QR कोड स्कॅन केल्यानंतर ते तपासून देखील आपण पाहू शकतो. आणि त्यासाठी लिखाणासाठी आपल्याला सांगता येतं की प्रत्येक प्रश्नाच्या खाली स्पेस देण्यात आलेला आहे. आणि यानंतर आपल्याला सांगता येतं की तिसरी बाब त्यामध्ये फिजिकलमध्ये म्हणजे स्मार्ट असेसमेंट टेस्ट आहे. ती टेस्ट देखील आपल्याला त्या टॉपिकच्या शेवटी दिलेली टेस्ट आपल्याला सोडवता येते. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्यापुढे झूमच्या माध्यमातून लाईव्ह सेशन देखील आपले घेतले जातात, विद्यार्थ्यांचे घेतले जातात. आणि मग त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आठवड्यातून 2-3 वेळेस लाईव्ह सेशन देखील घेतले जातात. आणि सर्वात महत्त्वाचा जो काही भाग आहे, विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून क्विज घेतले जातात. आता क्विजच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला सांगता येतं की आज विद्यार्थ्यांकडे गेम खेळण्याची प्रवृत्ती आहे. आणि गेमिंगच्या माध्यमातून लर्निंग कसं करता येईल, कसं शिकता येईल, हे या सिस्टीममध्ये देण्यात आलेलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की 1-2 आठवडे आधी कोणत्या टॉपिकवरती क्यूज घेण्यात येणार आहे, याचा टाईम टेबल दिलेला असतो. आणि देशातील सर्व विद्यार्थी एज्युटेकशी जे काही जोडले गेलेले आहेत, हे या क्विजमध्ये सहभागी पार्टिसिपंट होऊ शकतात. आणि क्विजमध्ये आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटावी म्हणून अनेक बक्षिसं देखील ठेवण्यात आलेले आहेत. आणि साहजिकच अनेक विद्यार्थी या क्विजमध्ये भाग घेतात. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्यांचा अंडरस्टँडिंग, अभ्यास आणि एखादी क्वेश्चन जर नाही आला, तर ते आपल्याला सांगता येतं की टीचर त्या ठिकाणी सोडवून दाखवतात. आणि या माध्यमातून आपल्या पाल्यांची, विद्यार्थ्यांची स्पर्धा ही देशामधल्या टॉप विद्यार्थ्यांशी सर्वांची होऊ शकते. अशा पद्धतीनं डिजिटल आणि फिजिकल या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली सिस्टीम आहे. आणि यासाठी साधं सोपं ऑल लर्न नावाचा ॲप आहे. तो ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला घ्यावयाचा असतो, डाउनलोड करून घ्यावयाचा असतो. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की एज्युकेटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पाल्यांचा अभ्यास चालू करता येतो. तर पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, एज्युटेक
नी जी काही सिस्टीम काढलेली आहे, QR कोड बेस्ड सिस्टीम आहे. त्यासाठी स्मार्ट वर्कबुक देण्यात आलेले आहेत. वर्कबुकमध्ये प्रत्येक टॉपिक आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकच्या खाली क्वेश्चन देण्यात आलेले आहेत. असेसमेंट टेस्ट आहे आणि हे प्रत्येक आपण QR कोड स्कॅन केल्या आपल्याला टीचर आपल्याला ती संकल्पना समजावून सांगतोय आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सायन्स, मॅथ, इंग्लिश, हिंदी असे अनेक विषय आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की टॉपिकचा जो काही व्हिडिओ असतो, QR कोड हा प्रत्येक चॅप्टरसाठी दिलेला असतो आणि त्यानंतर साहजिकच आपल्याला QR कोड स्कॅन केला की अशा पद्धतीनं इथं साईडला दाखवलं त्या पद्धतीनं टीचर हा आपल्याला ती संकल्पना शिकवतोय. आणि मग हे टॉपिकमधले जे काही महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपल्याला इथं समजून घेता येतात. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्यापुढे QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या टॉपिकच्या खाली दिलेले क्वेश्चन देखील सोडवण्याची सुविधा या एज्युटेकच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि क्वेश्चन आणि आन्सर हा पार्ट सेकंड यामध्ये आहे आणि यामध्ये विशेषतः स्पेस देण्यात आलेला असतो. त्या ठिकाणी विद्यार्थी त्या प्रश्नांची उत्तरे अचूकपणे लिहू शकतात. काही अडचण आली तर QR कोड स्कॅन करून त्या अडचणी सोडवून घेऊ शकतात. आणि त्या तिसरा भाग त्यामधला पार्ट आहे स्मार्ट असेसमेंट टेस्ट आहे आणि टॉपिकच्या शेवटी ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली जाते आणि त्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्याय निवडायचे जे काही प्रश्न असतात ते विद्यार्थी सोडवू शकतात आणि एखादी क्वेश्चन जर नाही आला तर त्या पुढला जो काही स्कॅन केलं जातो क्वेश्चनच्या पुढे जो काही दिलेला आहे त्यानंतर स्कॅन केल्यानंतर तो शिक्षक तिथं येऊन आपल्याला नेमकं कुठं चुकतंय त्या प्रश्नाची अचूक अशी तयारी आपली अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून पुन्हा आपली केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे QR कोड बेस्ड सिस्टीम आहे. लाईव्ह क्विज देखील घेतले जातात आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या पाल्यांचं अभ्यास आपल्याला आपण घेऊ शकतो. तर पालकांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की 1ली ते 5वी यासाठी एक पॅकेज आहे आणि त्यानंतर 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील आपल्याला सांगता येतं की या एज्युटेकिटच्या माध्यमातून पॅकेज देण्यात आलेले आहेत. आता आपण पाहतोय की 6 ते 8 वर्ष या वयोगटामध्ये आपल्याला सांगता येतं की 95% ब्रेनची डेव्हलपमेंट त्या विद्यार्थ्यांच्या या कालखंडामध्ये होत असते आणि हा अतिशय महत्त्वाचा असा कालावधी असतो. आणि त्यानंतरचा जो काही कालावधी आहे 6वी ते 10वी तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसीनी या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की आपलं पुढलं भविष्यातलं जे हायर एज्युकेशन असतं, हायर स्टडी असतात, त्याचा बेस हा आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी 6 ते 8 या वयोगटामध्ये काढलेला असतो. त्यानंतर 6वी 10वीच्या सिलेबसवरतीच आपलं हायर एज्युकेशन अवलंबून असतं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की याचे पॅकेज देखील या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये आपण पाहिलं की 1ली ते 5वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये कर्सो रायटिंग असेल, पिक्सल डस्ट असेल, आर्ट ड्रॉइंग असेल, कॅम्प्युटर, जनरल नॉलेज, ग्रामर या माध्यमातून त्यांना त्या वयोगटातील विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे असं पॅकेज या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर 6वी ते 10वीसाठी CBSE बोर्डाचं असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियम, CBSE बोर्डाचं हिंदी मीडियमचं सुद्धा अशी सर्वच बोर्डाची पॅकेज एज्युटेकच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आपल्यासाठी सुद्धा सीनियर सिटिझन्ससाठी सुद्धा काही महत्त्वाचे पॅकेज या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पोकन इंग्लिश हा देखील
सर्वात महत्त्वाचा भाग या एज्युटेकच्या माध्यमातून दिलेला आहे MS ऑफिस, ॲडव्हान्स एक्सेल हे देखील आपण या पॅकेजच्या माध्यमातून आपण एज्युटेकच्या माध्यमातून आपण शिकू शकतोय. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की मानवाच्या जीवनामध्ये टाइप्स ऑफ एज्युकेशन जे काही आहे ह्युमन लाईफमध्ये, त्यामध्ये अकॅडमिक एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन आणि लाईफ एज्युकेशन. आणि साहजिकच आपण अकॅडमिक आणि प्रोफेशनल एज्युकेशन आपण घेतो, पण लाईफ एज्युकेशन जे काही आहे ते आपल्याला सांगता येतं की इथं लाईफ एज्युकेशनवरती बिलकुल फोकस दिलेला नसतो. आणि हे लाईफ एज्युकेशन हे आपल्याला सांगता येतं की एज्युटेकनी भगवद्गीतेच्या माध्यमातून या ठिकाणी 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे आपल्याला सांगता येतं की अमर योग विद्या या ठिकाणी सांगितलेली होती. आणि या माध्यमातून आपण पाहतो की गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि यामध्ये 700 श्लोक असलेली ही भगवद्गीता ही आपल्याला सांगता येतं लाईफमध्ये सर्वांना सक्सेस होण्यासाठी, सर्वांसाठी एज्युटेकनी हे प्रोडक्ट आणलेलं आहे. आणि यामध्ये आपण पाहतोय की साक्षात भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की टीचर्स आहेत, त्यांना मॅनेजमेंट लेसन दिले जातात, डायरेक्शन लाईफ दिलं जातं. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की आपल्या जीवनामधल्या अनेक समस्या सोडवण्याचं काम ह्या गीतेच्या माध्यमातून, एज्युटेकच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक रविवारी मास्टर क्लास भगवद्गीतेवरती या ठिकाणी घेतले जातात. आणि मग आपल्या पुढली जी काही समस्या आहे, जे काही श्लोक आहेत, त्या श्लोकच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून जीवनामधल्या अनेक समस्या सोडवल्या जातात. आणि AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साक्षात श्रीकृष्ण आपल्या समोर येऊन त्या समस्येची उकल करण्याचं काम या भगवद्गीतेच्या माध्यमातून केलं जातंय. हे देखील आपल्याला सांगता येतं की डिजिटल कोचिंग इंडस्ट्री जी काही आहे, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की महत्त्वाचं काम केलं जातं. आणि बालक हे आपलं संस्कारित झालं पाहिजे. आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याला सांगता येतं की ही गीतेच्या माध्यमातून बालकांवरती संस्कार झाले पाहिजेत. यासाठी एज्युटेकनी आपल्याला सांगता येतं हे महत्त्वाचं संस्काराच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचं असं पाऊल टाकलेलं आहे. तर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी बंधूंनो, आपण एज्युटेक ही जी काही टेक्नॉलॉजी आहे, याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कसं होऊ शकतो, विद्यार्थ्यांचं रिव्हिजन या माध्यमातून कसं होऊ शकतो आणि विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये अकॅडमिक सक्सेस हे त्याला कसं घेता येईल, याचं मार्गदर्शन ह्या एज्युटेक सिस्टीममध्ये आहे. तर आपण सर्वांनी या सिस्टीममध्ये सहभागी व्हायचं, याचा लाभ घ्यायचा आणि आमचे एज्युकेशनल गायडन्स कन्सल्टंट, काउन्सलर जे काही आहेत, ते नेहमी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.